बॉल आबा काका टाकवेले और शॉट अच्छा शॉट हेलो रामगिरी बाबा 11 वर्सेस जय बजरंग वटार आजच्या दिवसाचा दुसरी लढत आपल्या भेटीला आलेली लगेच षट क्रमांक पहिलं घेऊन कोण येत आहे हेलो पहिलं षटक घेऊन येतील अगदी स्वभावाचा बाडूच वारंवार म्हणेल मित्रांनो अगदी टांग 14 प्रीमियर लीग पुसनामची भेट झालेली वाघ आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर रणांचा श्री गणेशाही होतोय एक रण राजू भाऊ सोडोरे क्रमांक पहिलंच हाताळताना भाऊ वाघ निघवेल गावाची शान सामना करतील फलंदाज आणि बघू ह्या ठिकाणी एक नंतर पूर्णच होईल अधिक खतरनाक फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो गावाची शान राजेंद्र भाऊ सोडोरे वाघ यांचा सामना करतील राजेंद्र सोडोरे आणि बघू ह्या ठिकाणी वेळ फिकट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात घाई करायची नव्हती उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर होते परंतु तुमच्या समोर खतरनाक गोलंदाजीमध्ये बाहेर स्वतःला म्हणणारे भाऊ आमची लई वय झाली पण बघा ना मित्रांनो आज काय बॉलिंग आहे काय फलंदाजी आहे करतात जबरदस्त एक विकेट मिळवून आपल्या संघाला आनंदाचे मेसेज पोचवलंय भाऊ वाघ यांनी अगदी गोड स्वभावाचा माणूस आणि बघू बाई या ठिकाणी येता प्रहार केलाय बॉलाला पाठवलाय षटकार 6 धावा मिळतील तुमच्या येथील खात्यामध्ये 6 फलंदाज होईल गोलंदाजी बरं का बरं आणि बघू ह्या ठिकाणी दिशेने क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला उचललं फेकलं हिटरक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत एक रन पूर्ण केलंय षटक क्रमांक पहिल्या संख्येत संपलाय
षट क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती बघू आपल्या संघाला किती रनाचा डोंगर रचून देता. रन सांगायचा आहे तेजीस भाऊ 9. षट क्रमांक पहिला संपलाय. एक बाद 9 अशी स्थिती तुमची धावसंख्या पूर्णावरती बघायला गेलं तर मित्रांनो सुरुवात चांगली आहे. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी षट क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती बघू आपल्या संघाला फिटीत मिळवून देता की काय. सुनील बघू सुनील आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. उत्कृष्ट फलंदाज आहेत मित्रांनो. राहुल पवार षट क्रमांक दुसऱ्या हाताळतात. राहुल पवार यांचा सामना करतील सुनील पवार. टप्प्याचा चेंडू अगदी पॉइंट एरियामध्ये तुम्हाला फसवलाय. अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू गती कमी होती. मारायला गेले पॉइंटच्या एरियामध्ये परंतु तुम्हाला त्या ठिकाणी अगदी झेलबाद होऊन तंबूच्या श्रेयाला जावं लागलं. या अनुषंगाने विकेट क्रमांक 2 पतन. आणि सटाऱ्या तालुक्याचे सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय भाऊ मंगळू वडसे साहेब यांच्यातर्फे मित्रांनो आज लीगला पहिलं बक्षीस दिलं आहे. 41,000 रुपयाचं नक्कीच आमदार साहेबांचं नक्कीच अभिनंदन करतोय. आणि दुसरं बक्षीस दिलं आहे आदरणीय श्री ज्ञानेश्वर शिवराम धिवरे 31,000 यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि तिसरं बक्षीस आहे श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदारे यांच्यातर्फे. आणि माझे झेडपी सदस्य आदरणीय अनिल भाऊ निंबा पाटील यांच्यातर्फे 4थ्या नंबरचं पारितोषिक दिलं आहे 15,000चं नक्कीच अभिनंदन करतो. मित्रांनो ज्यांनी बक्षीस दिले त्यांचं तर नाव मला शेवटपर्यंत पुकारावं लागेल. दीपक भाऊ मोरे यांना मी विनंती करतो की एक कागदावर टिपून द्या विजेकांचं नाव ज्यांनी ठरवलं त्यांचं देखील नाव मित्रांनो घेतल्या पाहिजे. मला असंच होईल गोलंदाजी वर्गावर. टप्प्याचा चेंडू होता परंतु अंदाज घेता नाही आला. सुनील यांना होईल गोलंदाजी वर्गावर. दिनेश पवार मळगावची शान. टप्प्याचा चेंडू आणि मेन विकेट एरियामध्ये भरत भाऊ आणि ते सोडत नाही. त्या ठिकाणी बॉल आला तर तुम्हाला डोळे झाकून फटकावा लागेल. त्या माणसाचं नाव आहे क्रिकेटचा राजा गोड स्वभावाचा माणूस भरत भाऊ वाघ निगवेल गावाची शान. मित्रांनो अगदी डाग सौदाना प्रीमियर लीग पासून त्यांना ओळखतो. लाजवाब नाईस कॅच. अगदी मोठ्या रणापासून तुम्हाला रोखलाय. काही वेळेत नाही हो मित्रांनो या क्रिकेट खेळामुळं आम्ही कुठले तुम्ही कुठले पण भरत भाऊ आपण क्रिकेट खेळामुळं आपली किती चांगल्या माणसाची ओळख झाली. किती असलं तर मित्रांनो काही सांगा येत नाही. म्हणून या अनुषंगाने मित्रांनो अच्छा खेळामध्ये
आपली किती ओळख होते, किती गोड स्वभावाचे माणसं भेटता. आपण क्रिकेट खेळ हा नुसता खेळण्यासाठी आनंदासाठी खेळत नाही, आपल्या प्रगतीसाठी खेळत नाही मित्रांनो, तर त्या क्रिकेटच्या माध्यमामधून चांगल्या चांगल्या हस्तीची ओळख होते, चांगल्या चांगल्या गोड स्वभावा माणसासारखी ओळख होते. उदाहरण आहे आमचं भरत भाऊ वाघ. नक्कीच मित्रांनो, काय पाहिजे ह्या जीवनामध्ये, हसत खेळत जगावं, हसत खेळत जगावं. मोठे माणसं भेटले तर राम राम घालावं, आदर करावा, काही भेटत नाही हो किती बी असलं तर. म्हणून सांगतो की सगळ्यांचं अभिनंदन ह्या समजाण्या गावामध्ये. फलंदाज सज्ज होईल, टच केलेला चेंडू आणि या ठिकाणी केवळ एक संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 3 खेळ संपलाय. संख्या आहे तुमचं 3-13 2-2. षटक क्रमांक 2 खेळ संपूर्ण समीकरण 3-13 या अंकावरती. आपल्या संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन जातात. अगदी मोठ्या रनापासून तो रोखलाय. 12 बॉल चेंडू मध्ये अगदी 13 रन काढून दिले आणि 3 विकेट अगदी ताबोच्या श्रेयाला पाठवले. आक्रमण करावा लागेल, बॉलावर तुटून पडावा लागेल. तुमच्या समोर खतरनाक संघ आहे मित्रांनो, अनुभवी फलंदाज आहेत त्या संघामध्ये. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी बरकाबर. दिनेश षटक क्रमांक 3 घेऊन येतील भरत भाऊ वाघ. शरीराला भीत घेणारा चेंडू, चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. या संघाने चेंडूचा षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती सामना करते दिनेश पवार. आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये चेंडूला उचललं, फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेने, तोपर्यंत सिंगल रन प्राप्त करून सुनील यांना स्ट्राईक दिले दिनेश पवार यांनी. मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न भरत भाऊ वाघ यांच्याकडनं. उत्कृष्ट गोलंदाजी मध्ये बाहेर आहेत मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी उत्कृष्ट अपील, काय बॉलिंग आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, मी भरत भाऊंना क्रिकेट सोडू नका. तुमच्यामध्ये कला आहे, तुमच्यामध्ये खेळ आहे. वारंवार म्हणता का भाऊ वय झाली, वय कुठं झाली. अहो काय लाजवाब गोलंदाजी. षटक क्रमांक 3 राहतात भरत भाऊ वाघ सामना करते सुनील. फिल्डिंग तैनात आणि मेडाच्या दिशेने फटका सजवलेला. त्या ठिकाणी ग्राउंड खाली बॉल जातोय सीमा पार चौकार. याच्या कट्या छायानं धपसंख्या बोर्डावरती जाऊन पोहोचेल. समीकरण 3-18 या अंकावरती. सुनील लाजवाब फलंदाजीमध्ये बाहेर डाऊन सौंदाण्याला आमची ओळख झालेली सुनील माळी. उत्कृष्ट फलंदाजी. बघू हलक्या हाताने टाकलेला चेंडू. मित्रांनो, बॉलाची दिशा बदलवली भरत भाऊ वाघ यांनी आणि सुनील माळी यांना गुमरा केला आणि बॉल केला डॉट. फिल्डिंग तैनात. पुन्हा कव्हर एरियामध्ये एकच रन. आणि बघू या ठिकाणी षटक क्रमांक 3 खेळ संपला. संख्या बोर्डावरती समीकरण 3-1 अंकावरती. लाजवाब गोलंदाजी भरावी लागेल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. बघू कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी.
हॅलो षटक क्रमांक सुखाताने फरक पवार सामना करतील दिनेश पवार मरण्याच्या नादात परंतु बघू ह्या ठिकाणी मित्रांनो उत्कृष्ट गेंदबाजी होरावी लागेल आणि नक्कीच माझी सरपंच राकेश भाऊ मोरे संघ मालक काय लाज जबाब त्या ठिकाणी मित्रांनो फलंदाजी करत आहेत नक्कीच या ठिकाणी दिनेश पवार यांना आक्रमण करावा लागेल सुनील माळी बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवतात षटकाच्या का चौकाच्या रूपेने षटक क्रमांक 4 खेळ संपलाय समीकरण 3 बाद 22 अंकावरती आणि बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल आपल्यापर्यंत द्याव आणि बघू या ठिकाणी एकच रनावर सतूच मारावं लागेल हळूहळू मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रिकेट चाहते चौंदाण्या नगरीमध्ये दाखल होत आहेत नक्कीच सर्वांचं अभिनंदन करतो फलंदाज सब होईल गोलंदाजी वर का वरती आणि बघू प्रहार केलाय आणि बघू ह्या ठिकाणी रन किती मिळतील
हॅलो फलंदाजीसाठी तयार होतील जॉन्टी आणि बघू ह्या ठिकाणी अगदी जोरून धाव घेतली असं म्हणावं लागेल मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे तेजस भाऊ वाघ यांनी रन सांगायचे आहेत 29 फलंदाज होईल गोलंदाजी बरकावरती जॉन्टी खूप टप्प्याचा चेंडू होता परंतु ह्या ठिकाणी नक्कीच जोरून धाव घेतली असं म्हणावं लागेल मी वारंवार म्हणत राहील मित्रांनो आमचे एकदम जवळचे मित्र आणि बघू अगदी पायनी एरियामध्ये चेंडू फिल्डर तैनात चेंडूला उचललं फिल्डर रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत एक जणांवर संतोष मारावा लागेल पंचांचा निर्णय वाईट प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही गोलंदाजी बरकावर फरत आणि बघू ह्या ठिकाणी हाईट भरपूर लांबी कमी त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक तैनात नाही कॅस नाईस कॅच फडावा फलंदाज धनंजय बोरशे निर्भूर गावाची शान आपल्या समोर फलंदाजी करण्यासाठी बघू या ठिकाणी अपील स्ट्रॉंग होती परंतु पंचांनी नाकारत भूमिका रचली बघू या ठिकाणी क्रमांक 6 शेवटचा चेंडू प्रगती पथावरती षटक क्रमांक 6 संपला आहे
बहुसंख्य नवसंख्य वर्णावर आहे तुमचं समीकरण 5 बाद 32 अंकावरती. पाच बाद 32 षटक क्रमांक 6 संपले तर 5 बाद 32 7वा षटक प्रगती पथावर. अगदी मित्रांनो या ठिकाणी क्षितिज पोलामध्ये केवळ 32 रन काढून दिलेत आणि 5 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. आतापर्यंत बघितलं तर लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फिल्डिंग. षटक क्रमांक 7 सामना करतील बंटू. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नक्कीच निर्धाव असेल या ठिकाणी. आणि बघू या ठिकाणी मिड ऑफ ऑनच्या दिशेला फिल्डिंग तैनात. पुन्हा पॉइंट एरियामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचललं, फेकलं. एकच रनावर संतोष वाढावा लागेल. अगदी मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखलंय, मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखलंय. आणि बघू या ठिकाणी उंचीवर चेंडू आणि या ठिकाणी नक्कीच कॅच ड्रॉप. खेळ सुटला, खेळ फसला असा संकेत. मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही चान्स द्याल त्या ठिकाणी पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न करते. या अनुषंगाने तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये आणि वाह नाईस कॅच, लाजवाब. काय कॅच घेतला, लाजवाब. कलीम भाऊ लाजवाब. मित्रांनो एवढ्या लांबून कॅच खेळ त्यांच्या सोबत धावत होते आमचे गोड स्वभावाचे मित्र भरत भाऊ. आज ते देखील कमी नाही मित्रांनो. म्हणून मी म्हणतो वारंवार त्या दिशेला आला बघ तर मित्रांनो डोळे सागून जावा लागले. अनुषंगाने षटक क्रमांक 7 खेळ संपून समीकरण 6 बाद 36. लगेच मित्रांनो या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आयोजक या स्पर्धेचे रवीश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेला ज्यांनी लाखा मुलाची मदत केलेली सटाण्याच्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय माननीय श्री दिलीप भाऊ बोरशे
साहेब यांच्याकडं 1 नंबरचं बक्षीस आहे 41,000चं आणि दुसऱ्या नंबरचं बक्षीस दिलंय ते म्हणजे आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ देवरे विरगाव यांच्याकडनं 31,000 रुपयाचं त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि तिसरं बक्षीस दिलंय महात्मा फुले समिती नौंदाने यांच्याकडनं 21,000 रुपयाचं लगेच अभिनंदन आणि चौथं बक्षीस दिलेलं आहे ते म्हणजे आदरणीय अनिल भाऊ निबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं 15,000 रुपयाचं सगळ्यांचं अभिनंदन करतो या नौंदाण्या नगरीमध्ये आणि ड्रेस किट ज्यांनी दिलेलं आहे मित्रांनो माननीय श्री शरद भाऊ भांबरे वनवले माझे सरपंच नक्कीच तुमचं देखील साहेब लाखा मोलाची मदत या ठिकाणी नक्कीच अभिनंदन असेल प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही चेंडू क्रमांक 8व्याचा चेंडू क्रमांक पहिला हाताळताना निर्धाव चेंडू असेल चेंडू क्रमांक 8व्याचा चेंडू क्रमांक दुसरा प्रगती पथावर आणि बघू ह्या ठिकाणी अगदी उंची भरपूर लांबी कमी त्या ठिकाणी 2-2 फिल्टर मी म्हणतो ना वारंवार त्या ठिकाणी जर अगदी ह्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेला मिड ऑन दिलेला चेंडू 1 रन असेल आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 8चे खेळ संपूर्ण समीकरण आहे तुमच्या 8 बाद 39 अंकावर बघायला गेलं तर मित्रांनो या 2 षटक तुमचे महत्वाचे आहेत या 2 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल परंतु तुमच्या विकेट गेले तर तुझ्या आश्रयाला वाट या अनुषंगाने तुमचे धरण आहे ते 39 मित्रांनो बघायला गेलो तर 12 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे शकील भाऊ वाघ यांनी कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे शकील भाऊ वाघ आणि
महावीर रामगिरी बाबा विद्यालय संस्थाने या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर जाधव सर यांचं ह्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं नक्कीच अभिनंदन करतो तुमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सर तुमचं अभिनंदन. आणि बघू पंचांनी नीट करार दिलाय. शीट क्रमांक 9 घेऊन आलेत आमचे गुर स्वभावाचे मित्र नाही विसरणार त्या माणसाला त्या माणसाचे नाव आहे भरत भाऊ वाद गावाचं नाव आहे निकबेल. असू द्या मित्रांनो सगळं असू द्या गाडी असू द्या बंगला असू द्या पैसा असू द्या परंतु मित्रांनो स्वभाव सोडू नका या अनुषंगाने तुमचं नाव निघेल. नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट गीतबाजी करत आहेत भरत भाऊ वाघ. अगदी मोठ्या रणापासून मोठ्या फटक्यापासून रोखलाय तुम्हाला. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक पळता नव्हता तोपर्यंत एष्टी रक्षकाच्या दिशेने फेकलेला चेंडू आणि दुसऱ्या रनाला मित्रांनो हा जन्मामध्ये नाव निघेला असे वागा सगळे माझे गोड स्वभावाच्या मित्रांचं अभिनंदन. भरत भाऊ वाघ लाजवाब गोलंदाजीमध्ये बाहेर मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला वीट फिरायला चेंडू आणि वेदीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना गोड असं बॅनर हे गावाचं डाब आहे समजाने. आणि बघू मेडाच्या दिशेला फडका सजवलेला परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी एकच रनावर संतोष मारावं लागेल. बघायला गेलो तर मित्रांनो षटक क्रमांक 9 साली चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पदावरती सामना करतील फलंदाज.
मैदानाच्या दिशेला केवळ एक रन. लाजबाब गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी म्हणावी लागेल भरत भाऊ वाघ यांच्यातर्फे. षटक क्रमांक 9 संपल आहे. धावसंख्या बुरडावर आहे तुमचं समीकरण 9 बाद 46 अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदाने देवा भविष्यचक 2025 स्पर्धा पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल या समदाने नगरीमध्ये. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ असा आहे, आता IPL देखील चालू आहे. जेवढे प्रेक्षक असले तेवढी या खेळाची या स्पर्धेची शान असते. म्हणून लांबून लांबून वेळ काढून आलेले आमचे मित्र या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी नक्कीच तुमचं अभिनंदन वारंवार करत राहील. क्रिकेटची शान बघायला गेले तर मित्रांनो आम्ही नाही, खेळणारे नाही, जे बघणारे असताना मित्रांनो ते असतात. परंतु मित्रांनो, कोणासाठी तरी टाळ्या वाजवणारा आपल्या शेजारी मित्र पाहिजे. या अनुषंगाने प्रेक्षकांचं अभिनंदन पुन्हा. आणि पंचांचा निर्णय फाईट. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक 2 रन डिक्लेअर असतील या ठिकाणी. शिल्लक चेंडू मित्रांनो या ठिकाणी 5 असतील. आणि ह्या ठिकाणी अगदी पॉइंट एरियामध्ये एक रन असेल. अगदी तुमच्याकडे महत्वाचे चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो 4. हे 4 बॉलावर आक्रमण करावं लागेल, बॉलावर तुटून पडावा लागेल. अगदी मोठ्या रनापासून रोखलंय तुम्हाला. नो बॉल, फ्री का ओके. आणि बघू ह्या ठिकाणी उत्कृष्ट गेंदबाजी करावा लागेल तुम्हाला. लाजवाब अगदी रोखले तुम्हाला मित्रांनो ह्या मोठ्या फटक्यापासून. आणि आगमन झाले आमच्या मित्रांचं समाधान भाऊ वाघ, संभा भाऊ वाघ. बघू मेड ऑफच्या दिशेला
रडावर थांबून अगदी शेवटी रणाचं टार्गेट दिलंय जिंकण्यासाठी रामगिरी बाबा संघाला महाराज क्रिकेट संघाचे बालक स्वारी रामगिरी बाबा संघाचे मालक राकेश भाऊ मोरे खतरनाक माणूस मित्रांनो गोरू स्वभावाचा माणूस हळूहळू ओळख होईलच आलो होतो डांग सौंदाण्यापर्यंत पोचलो होतो सटाण्यामध्ये बोलवलं होतं आमच्या प्रदीप भाऊ मित्रांनो त्यांनी देखील सटाण्याला बोलवलं देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाण या ठिकाणी देखील मोठी स्पर्धा होती सुबोध भाऊ कुवार आणि प्रदीप भाऊ निकम यांनी मला त्या ठिकाणी देखील कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित केलं होतं ते आज आमचे दीपक प्रदीप भाऊ निकम त्यांचं आगमन झालंय नक्कीच अभिनंदन बघा आपल्या सगळ्याला बनवायचे आहेत 54 संघाचे कप्तान स्ट्राइक वर असतील आणि स्ट्राइक वर काढून आणि बाहेर येण्यामध्ये बोलताय शी बापा शिवकार इथून बघायला गेले तर श्री गणेश सुरू होतोय करायचे आहे तुम्हाला आणि बघू ह्या ठिकाणी
षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ संपवलाय. संख्या अशी श्रीदेव वडे 1-11 1-1-1. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर घेऊन आलेत राजू सोनवणे. पठाव्या बिगरची शान. बघू काळू आपल्या संघासाठी कोणती फटकेबाजी करतात ते. काळू राजू सोनवण्याचा सामना करतील. काळू फिल्डर तैनात. अगदी फुलटा चेंडू होता परंतु इथं ह्या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर 2 रन असतील. फिल्डिंग तैनात. आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर चेंडू. 2-2 3-3 फिल्डर आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो खेळताना बोलत चाला. बोलला नाही तर हा कारण आपल्या समोर उद्भवतो. आणि नक्कीच या ठिकाणी आणि बघू ह्या ठिकाणी अपील तर स्ट्रॉंग आहे परंतु मित्रांनो पंचांचा निर्णय काय येतोय आपल्यापर्यंत. आणि नक्कीच मित्रांनो तुमच्या थर्ड अंपायर कडे निर्णय आलेला. वाईट करार दिलाय थर्ड अंपायर यांनी. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. हा अपीलचा खेळ आहे. अपील तर करावाच लागेल. आणि पुढा आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न होता. पुरेसा बॉल बॅटीवर आला नाही आणि संघाने एकच रनावर संतोष बराबर. आणि अगदी पॉइंट एरियामध्ये 2-2 फिल्डरच्या अगदी डोक्यावरून बॉल जातो सीमापार. चौकार.
केला तर मित्रांनो कोणीच हरणार नाही. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. एकाला हरावं लागतं आणि एकाला जिंकावं लागतं. प्रत्येकच मित्रांनो जिंकण्यासाठी येतो, हरण्यासाठी येत नाही. परंतु मित्रांनो आज जगात सर्वात आवडणारा खेळ, या खेळाचे नाव आहे क्रिकेट. या खेळामध्ये एकाला हरावं लागतं आणि एकाला जिंकावं लागतं. ते वेळेचं कारण सांगेल. 42 बॉलामध्ये 32 रनाची आवश्यकता. चेंडूला उचललं, फेकलं बॉलरच्या दिशेने, तोपर्यंत एक उचलर असेल. काळू फलंदाजी मरकावर सज्ज होती. फिल्डिंग तैनात, लेग बाय एक्स्ट्रा कव्हर, थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर. उत्कृष्ट फिल्डिंग सजवलेले, लाजवाब. क्रमांक 4 तिसरा चेंडू आणि बघू प्रहार केलाय. बॉलाला हाईट आहे, उंच आहे, बॉल जाईल षटकार. लाजवाब. जो फटका यायचा होता तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये. 6 धावा. ओके 6. या 6 रनाच्या साह्यानं संख्या बुरड्यावर जाईल तुमची. समीकरण 1/29 अंकावरती. जे पंच सांगतील तेच आम्ही बोलू मित्रांनो. बाकी गोष्टी तुम्ही मध्ये मिटवायच्या आहेत. आणि ह्या ठिकाणी डॉट बॉल असेल. क्रमांक 4 5वा चेंडू प्रगती पथावर. आणि बघू ह्या ठिकाणी उंचीवर चेंडू आणि पंचांचा निर्णय काय येतोय. 2 रन डिक्लेअर. 2 रन असतील. 31 क्रमांक 4 लास्ट चेंडू प्रगती पथावर. समीकरण आहे तुमचं 1/31 अंकावरती. फिल्डिंग तैनात आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये चेंडू गेलेला. क्रमांक 4 खेळ संपल आहे. धावसंख्या बुरड्यावर आहे. समीकरण 1/32. 36 बॉलामध्ये 22 रनाची आवश्यकता. अगदी 22 रनापासून तुम्ही वंचित आहात. अगदी विजयाच्या दिशेकडे घेऊन जात आहेत आपल्या संघाला. राहुल आणि काळू. बघू काळू स्ट्राईकला असतील आता. क्रमांक 5 वर ठेवून येतील राजू सोनवण्याचा सामना करतील काळू. बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. बघू आपल्या संघासाठी काळू यांचा षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न असेल. परंतु मित्रांनो वेळेचं काढून सांगेल हा क्रिकेटचा खेळ आहे. फिल्डिंग तैनात आणि अगदी पॉइंट लेगच्या दिशेने फटका सजवलेला. केवळ दूर. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी बरकावून काळू आणि बघू पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी संघाने नाईस कॅच उत्कृष्ट शेल टिपत आहे त्या ठिकाणी मित्रांनो. 2 शेल टिपले उत्कृष्ट. यावेळी संघाने काळू यांना
अगदी तंबूच्या स्त्रियाला येऊ आला. आणि नक्कीच या ठिकाणी रामगिरी बाबा इलेवन संघाचे संघ मालक राकेश भाऊ मोरे स्वतः या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी ग्राउंड मध्ये दाखल झाले. मोठी अपेक्षा तुमच्याकडनं चेंडू शिल्लक 34 रन बनवायचे आहेत. 20 या अनुषंगाने चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो झेंडे पडत काढले. चारी दिशेला बघितलं तर गोड असं ठिकाण, चारी दिशेला बघितलं तर बॅनराचे झवत काढले. त्या गावाचं डाव आहे संघाने लाजवाब. त्या संघाने गावामध्ये या नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि नक्कीच तुम्हाला मोठा जीवदान असेल आणि दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. काही गरज नाही रन घेण्याची, परंतु बघू या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की माझा रन रेट वाढल्या पाहिजे, माझ्या संघाचा वाढल्या पाहिजे. आणि संघाने रन घेता घेता भरपूर फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला येतात. फलंदाज सजवील गोलंदाजी बरकापती. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. बॉलाचा बघू ह्या ठिकाणी मित्रांनो बघायला गेलं तर चेंडूचा टप्पा हळू पडला आणि बॅट टायमिंग झाली नाही. या अनुषंगाने अगदी तुम्हाला तंबूच्या श्रीला येऊ आला. विकेट क्रमांक 30 बरकत अगदी तंबूच्या आश्रयाला येताना राहुल. नक्कीच गरज होती तुमची, परंतु मित्रांनो मी वारंवार फलंदाज तो प्रत्येकाचा दिवस घेऊन उगवतो. कोण केव्हा फलंदाज करून जाईल, फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल ते वेळेचं काळ सांगेल. या अनुषंगाने मारुती बॅटर मैदानामध्ये दाखल. आणि बघू एक रन घेण्याचा प्रयत्न. राकेश भाऊ मोरे संघ मालक रामगिरी बाबा इलेवन संघाचे मालक राकेश भाऊ मोरे. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. फिल्डिंग तैनात. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू एक रन तर निश्चितच असेल. एकच रन खेळवा लागेल तुम्हाला. अनुषंगाने या ठिकाणी शीट क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या आहे तुमची समीकरण 3 अंकावरती. दोघे सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो. या ठिकाणी बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 प्रगती पथावर 30 बॉलामध्ये 17 रनाच्या आवश्यकता. बघू आपल्या संघासाठी 17 रन दूर आहेत. एनजी स्पोर्ट सटाणा वर्सेस अंबिका इलेवन या संघाने टॉस पाडण्यासाठी कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. आणि बघू ह्या ठिकाणी
लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू केवळ एक रन असेल. ते विजयाच्या दिशेतील घेऊन जात आहेत आपल्या संघाला. रामगिरी बाबा 11 संघाचे फाईट अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये रामगिरी बाबा 11 संघाच्या. जरी मित्रांनो रन कमी आहेत त्यांना देखील कमी समजू नका. लाजवाब गोलंदाजी फिल्डिंग चालू आहे त्यांची देखील. आणि बघू या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेला लाजवाब लाजवाब छल म्हणावा लागेल. नाईस कॅच. अठ्ठावीस बॉलामध्ये 15 रनाची आवश्यकता. अगदी 4 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला. स्पोर्ट क्रिकेट 11 सटाणा अंबिका 11 संघाने अगदी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तास पाडण्यासाठी सहकार्य करा, लवकर या. लगेच मॅच चालू होईल. आयोजकांना सहकार्य करावं. आणि टॉस उडवण्यासाठी मित्रांनो आमचे निकवेचे अगदी गोड स्वभावाचा माणूस डॅशिंग माणूस संभाभाऊ वाघ यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. टॉस घेण्यासाठी बॅफुटला टच केलेला चेंडू भरत भाऊ थांबायचं होतं. अपेक्षा होती तुमच्यावर पण अगदी हलक्या हाताने चेंडू टाकलेला. अंदाज नाही आला आमच्या भरत भाऊ वाघ यांना. या अनुषंगाने शील बाद झालेत. नक्कीच मित्रांनो वारंवार पडेल आमचे भरत भाऊ वाघ संभाभाऊ वाघ अगदी क्रिकेट प्रेमी माणसं आहेत मित्रांनो. क्रिकेटचे राजा अशी ओळख त्यांची. कुठेही क्रिकेट असो क्रिकेट पासून बाजू कधीच झाले नाही. अशी हस्ती अशी चेहरे आपल्या समोर. सत्तावीस बॉलामध्ये 15 रनाची आवश्यकता. आणि बघू या ठिकाणी 2 रन. या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो एक चेंडू निर्धाव चेंडू एक लाखा बोलाचा असेल. एक रन लाखा बोलाचा असेल. कारण मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. सगळे जिंकायला येतात. आणि बघू ह्या ठिकाणी डॉट चेंडू असेल. या अनुषंगाने अंबिका 11 संघाचे कप्तान आणि कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. अंबिका ट्रेडर्स वर्सेस एनजी स्पोर्ट्स सटाणा यांचा लगेचच टॉस होईल. संभाभाऊ वाघ यांनी टॉस घ्यावा. चोवीस बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता. तरी बी धीर सोडली नाही मित्रांनो.
24 गोलामध्ये 11 रनाची आवश्यकता असेल आणि नक्कीच संभाभाऊ वाघ नक्कीच अभिनंदन तुमचं वारंवार करत आहे मी या ठिकाणी सटाडा यांनी टॉस जिंकलेला आहे निर्णय आपल्याला सांगतीलच मित्रांनो 24 बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता संघ मालक राकेश भाऊ सोडो मोरे या ठिकाणी फलंदाजी करण्यात आणि बघून या ठिकाणी मेड ऑनच्या दिशेला राजू सोडवणे तयार अगदी मेड ऑनच्या दिशेला फिल्डिंग सजवलेले होते त्या ठिकाणी तैनात होते राजू सोडवणे उत्कृष्ट असं शील टिपलोय संघ मालक राकेश भाऊ मोरे 23 बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता 36-43 सॉरी 6-43 6 विकेट 6-43 रन 23 बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता बघू या ठिकाणी बघा मित्रांनो म्हणून म्हणतो ना हा क्रिकेटचा खेळ आहे वेळेचं काळ सांगेल 6 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला आहे रामगिरी बाबा इलेवन संघाचे स्पोर्ट क्रिकेट सटाणा यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे त्याची दक्षता घ्यायची आहे पुढच्या संघाने फलंदाज संच होईल गोलंदाजी बरं का पडते वाईट 23 बॉलामध्ये 10 रनाची आवश्यकता 23 बॉल 10 रन आणि बघू या ठिकाणी 1 रन तर निश्चितच पुढे असेल 22 चेंडू मध्ये 9 रनाची आवश्यकता असेल आणि बघू या ठिकाणी यावा लागेल तुम्हाला नाही का ओके जे सांगतील ते आधी रोखले मित्रांनो अगदी अटाकटीची मॅच सुरू बघायला मिळते आपल्या दोन्ही बनाड्या संघामध्ये 21 ह्या ठिकाणी वाईट 21 चेंडू मध्ये 18 रनाची आवश्यकता आणि पुन्हा ह्या ठिकाणी अगदी ह्या ठिकाणी बघायला गेल की मित्रांनो काय कशाला करायची परंतु मित्रांनो त्या ठिकाणी ताळमेळ बसत नाही फलंदाजांचं 20 चेंडू मध्ये 7 रनाची आवश्यकता म्हणून चांगलं खेळावा लागेल मित्रा तुला परंतु ह्या ठिकाणी देखील अगदी घाई केली तुम्ही ना अगदी तंबूच्या आजऱ्याला पाठवले तुम्हाला 19व्या चेंडू मध्ये 7 रनाची आवश्यकता आहे षटक क्रमांक 7 व प्रगती पथावर आहे चेंडू क्रमांक शेवटचं 6 व प्रगती पथावर समीकरण आहे तुमचं 7 बाद 47 अंकावरती 47 रन आहेत केवळ 7 रनापासून तुम्ही काही करायचं काही काम नाही मित्रांनो एक रन काढून तरी तुम्ही जिंकता परंतु त्या ठिकाणी तुम्हाला देखील गुमरा करून ठेवलंय
गोलंदाजाने आणि फिल्डरांनी आणखी दम सोडलेला नाही. हा क्रिकेट आहे. एक एक चेंडूवर खेळ पलटत असतो मित्रांनो. या अनुषंगाने अठरा बोलामध्ये 7. अगदी अटाखटीशी मॅच आपल्या समोर रंगते दोन्ही खेळाड्या संघामध्ये. मी म्हणत असतो मित्रांनो वारंवार हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल. एक एक चेंडूवर मॅच टर्न होत असते हो. कोणाचं सांगता येणार नाही. कारण तुमचे फिल्डर तुमचे फलंदाज रामगिरी बाबा इलेव्हन संघाचे 7 अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. 18 चेंडू आहेत. रन बनवायचे आहेत तुम्हाला 7. परंतु तुमचे विकेट गेले 7 तंबूच्या आश्रयाला. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चारी दिशेला अगदी झेंडे फडकताना फिल्डिंग तैनात. आणि ह्या ठिकाणून बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही संघांवर दबाव. दोन्ही संघावर दबाव. आणि बघू प्रहार केलंय. बॉलावर तुटून पडले. 2 रन डिक्लेअर असतील. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी विजयाच्या उंबरठ्यावर हाडून ठेवलेलं मॅच आपल्या संघाने रामगिरी बाबा इलेव्हन संघाने पंधरा बॉलामध्ये 4 रनाची आवश्यकता. 14 स्वारी 14 चेंडूमध्ये 4. एक फटक्याची गरज आहे तुम्हाला. वाट बघावा लागते. आणि बघू ह्या ठिकाणी उंची भरपूर लांबी कमी 2-2 फिल्डर धावता पळता आणि बघू कॅच घेतो की नाही. आणि तेरा चेंडू मध्ये 4 रनाची आवश्यकता. घाई करायची काही गरज नाही. भरत भाऊ वाघ यांनी त्यांना कानमंत्र द्यावा. मध्ये लढत यांचं
बनवण्यासाठी संभाभाऊ वाघ प्रसादभाऊ वाघ यांनी सहकार्य करावं. आणि बघू ह्या ठिकाणी शीट क्रमांक 8व्याचा खेळ संपूर्ण भाऊ पानी पानी ना चिखोल चिखोल हो गया है. सबके दिल का पानी पानी चिखोल चिखोल. माझा आवाज नाही हो बसत. मी सकाळी उठलो का नागलीची भाकर आणि उडताचा बेसन खाऊन येतोय. मरायला माझा आवाज बसेल का? आम्ही डोंगरात बसलेलं आधी आदिवासी पाड्यामध्ये बसलेलं गाव आमचं. आई सप्तशृंगी गडापासून 4 किलोमीटर अंतरावर, चनकापूर धरणापासून 3 किलोमीटर अंतरावर चिंचोरे गावाचं नाव आहे माझं चिंचोरे. नाव आहे रामदास कबर. मित्रांनो काही चुकलो तर नक्की माफी करावी. आमच्या तालुक्यामध्ये कुठे स्पर्धा असो त्या ठिकाणी कॉमेंटी करण्यासाठी मी असतो. मित्रांनो नाचण्याची लय मला आवड आहे, परंतु मित्रांनो ऊन एवढा आहे ना तरी मी नाचणारच. हो, मी नाचल्याशिवाय राहणार नाही. भले आंघोळ करायचंच ठरलं तरी आंघोळ करेल तेजेच भाऊ वाघ, तरी मी नाचेलच. आणि बघू ह्या ठिकाणी सबके दिल का पानी पानी चिकोल चिकोल नहीं ना मेरे दिल का भी पानी पानी ना चिकोल चिकोल हो गया है भरत बाबू. काय करावा न काही नाही. माझा बी खाली धडाडायला लागलंय. आता काही खरा नाही दिसत भाऊचा. काही सांगायचा भाऊला सांगतो केव्हापासून हाडू खेळायचं. रन कमी आहेत रे दादा, विकेट सोडू नका. राहिली ना तुमची एकच विकेट. केलं ना माझ्या दिल तक मेरे दिल का पाणी ना चुकोल चुकोल. काय करायचं मित्रांनो. चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकता आणले. चारी दिशेला जान्य बॅनर झडकता आणले. श्री रामगिरे बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चेक 2025 पर्व पहिलं. आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं अभिनंदनाचे. आयोजक रमेश भाऊ बर्डे, दीपक भाऊ मोरे, खंडू भाऊ मोरे, काळू भाऊ जवाहन, बाळा भाऊ पवार, बबलू भाऊ गवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे. आणि मित्रांनो ह्या लीगला ड्रेस किट दिलेले आहे ते म्हणजेच मान्य श्री शिरीत भाऊ भांबरे उन्होंने माझे सरपंच विमलबाई बाळू मोरे चौदाने 15,000 त्यांनी देखील दिले. मित्रांनो सरपंच विमलबाई बाळू
काही सांगावं. मी त्यांचा मोठा फॅन आहे मित्रांनो. कधी गोड स्वभावाचा बाडोस वारंवार नाव घेत राहील त्या माणसाचा. मी वारंवार म्हणतो पैसा असू द्या, गाडी असू द्या, घोडा असू द्या, परंतु मित्रांनो स्वभाव मात्र तुमच्या जवळ टिकवायचा आहे. ती तुमची मोठी प्रॉपर्टी असेल, तुमच्या प्रॉपर्टीला कोणी ओळखत नाही. स्वभाव चांगला, सेवा गोड, स्वभावाच्या तोंडातून गोड शब्द होता फलंदाज तयार. आणि बघू ह्या ठिकाणी